सुद्धा याचा मोठा फटका पाहायला मिळतो। सोलापूरमध्ये सुद्धा व्यापारी बंदच्या पवित्र्यामध्ये आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी एपीएमसी बंद आहेत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 800 व्यापारी सध्या संपावर आहेत। विविध प्रलंबित मागण्यांसाठी बाजार समित्यांमध्ये हा बंद पुकारण्यात आलाय। सोलापूरसह 11 बाजार समित्यांमधील व्यवहारांवर त्यामुळे परिणाम झालाय। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। गेल्या अनेक वर्षापासून बाजार समितीचा हा 1963चा जुना कायदा रद्द करावा आणि त्याची नव्याने रचना करावी अशी प्रमुख मागणी अनेक वर्षापासून व्यापाऱ्यांची आहे। या जुन्या कायद्यामुळे व्यापाऱ्यांना फार अडचण निर्माण झालेली आहे। पूर्वीच्या जुन्या कायदा आणि आत्ताचा अस्तित्वात असलेला व्यवहार ह्याला फार तफावत आहे। याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील 11 जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येथील भुसार व्यापारी असतील, आडत व्यापारी असतील, त्यांनी आज संप पुकारलेला आहे। आपली सर्व दुकाने बंद ठेवायची आहे ते त्यांनी जे आहे तो संप पुकारलेला आहे। जवळपास 6000 व्यापाऱ्यांनी जे आहे तो हा संप पुकारलेला आहे। त्यांनी विविध मागण्यासाठी जो आहे तो संप पुकारलेला आहे। या संपला जो आहे कडकडीत जो आहे तो बंदला येथील व्यापाऱ्यांनी जे आहे तो प्रतिसाद दिलेला आहे। आपण पाहू शकता मी सध्या उभा आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। यामध्ये जवळपास 800 ते 900 व्यापाऱ्यांनी जे आहे ते दुकाने बंद ठेवत जे आहे ते व्यापाऱ्यांच्या मागण्यासाठी जे आहे ते हा संप पुकारलेला आहे आणि त्याला पाठिंबा दिलाय। आपण पाहू शकता कडकडीत बंदमुळे जे आहे तो राज्य सरकारने जे आहे आमच्या मागण्या मान्य करावा, तर अशाच प्रकारची आंदोलने यापुढे केली जातील। यासाठी आजचा 1 दिवसीय संप पुकारला असल्याचं यातील व्यापारी संघटनेने आपणास सांगितलेले आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।